रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे वरणाची। मी माझ्या रेसिपी मध्ये सांगतच असते, जेव्हा जेव्हा वरण बनवते तेव्हा तेव्हा मी सांगत असते की रोजच्या जेवणामध्ये आपण वरण खात असतो, तर रोजच प्लेन वरण खायला आपल्याला कंटाळा येतो। मी वेगवेगळ्या प्रकारचे वरणाचे रेसिपीज माझ्या चॅनल वरती दिलेले आहेत, तुम्ही त्या बघू शकता। आजची रेसिपी आहे वरणाची। प्लेन वरण न करता आपण थोडंसं चटपटीत वरण करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। 1.5 वाटी वरण व्यवस्थित अगदी छान शिजवून घेतलेलं आहे। शिजवताना मी इथे हळद वापरलेली नाही। वरण मात्र आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, तर एकदम फुल गॅसवरती न शिजवता गाडग्यामध्ये वरण कसं शिजवायचं माझ्या चॅनलवरती मी दिलेलं आहे। जर तुम्हाला वेळ नसेल, कुकरमध्ये वरण शिजवायचं असेल तर कुकरमध्ये व्यवस्थित पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये डाळ धुवून स्वच्छ धुवून टाकायची आहे। 1 टीस्पून तेल घालायचं आहे आणि डाळ शिजण्याइतपत पाणी घालायचं आहे आणि नंतर मिडियम गॅसवरती आपल्याला तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्या होऊन डाळ शिजल्या जाते तेवढ्या शिट्ट्या घ्यायच्या आहे। पण मिडियम गॅसवरती जर तुम्ही डाळ शिजवली तर अतिशय छान ती डाळ शिजल्या जाते आणि मऊसूत तर होतेच, पण वासही खूप छान खमंग सुटतो शिजत असतानाच आणि नंतरही त्याची चव खूप छान लागते। चला आजचं प्लेन वरण बनवता मी इथे बघा, हातामध्ये अगदी मुठीत बसेल एवढी मी इथे घेतलेली आहे मेथी। व्यवस्थित अशी धुवून स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे। एक छोटा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी, मीडियम साईजचा टोमॅटो आहे, अर्धा घेतलेला आहे। 4-5 मी हिरवी मिरची घेतलेली आहे। तिखट स्पाइस म्हणजे मिरची आहे ही, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट इथे मिरची घेऊ शकता, कमी जास्त। तर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं घेतलेलं आहे लसूण। तर लसूण या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। तर आपल्याला बनवायचं आहे वरण। बनवायला अतिशय सोपं आहे, चवीला म्हणाल तर खूप छान लागतं आणि शरीरासाठी सुद्धा हेल्दी आहे। तर पूर्वी बघा रोजच्या रोज वरण बनवायचे, कारण एक टाइम तरी वरण असायचं पूर्वीच्या काळामध्ये। संध्याकाळचं किंवा सकाळच्या वेळेला वरण बनवण्याची पद्धत होती, तर ती पद्धत त्यासाठी होती की वरणामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं। तर वरण आपल्या रोजच्या जेवणामध्ये हवंच हवं, म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर करून खाल्लं तर आपल्याला कंटाळा येणार नाही। मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, व्यवस्थित गरम झालेलं आहे। 2 टीस्पून घालायचं आहे तेल। तेलही आपल्याला फार घालण्याची गरज नाही। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। छान गरम झालेलं आहे। कढीपत्ता मी एक 10-12 पानं आहेत, तर एका पानाचे 2-3 तुकडे करून या पद्धतीने त्याच्यामध्ये घातलेले आहे। वासही छान येतो आणि मुलं जर काढून टाकत असतील तर काढून टाकणार नाही। 1 टीस्पून मी राई घातलेली आहे, 1 टीस्पून जिरे घातले, लसूण घालायचं आहे, मिरची आपल्याला घालायची आहे। व्यवस्थित आपल्या पूर्ण जळत नाही, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला तेल गरम करून आणि नंतर गॅस कमी करायचा आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घ्या, हिरवी मिरची वगैरे। मिरची लसूण व्यवस्थित आपला तेलामध्ये परतले गेलेला आहे। आता थोडंसं घालायचं आहे हिंग, अगदी चिमटीभर हिंग घातलेला आहे मी। टोमॅटो घालायचा आहे आणि कापून घेतलेली जी मेथी आहे ती घालायची आहे। यापेक्षा जास्त जर तुम्ही मेथी घातली तर मग ते वरण म्हणजे वरण राहणार नाही, तर ती मेथी होईल, डाळ मेथी। म्हणून जर तुम्हाला प्लेन वरण नसेल करायचं, फक्त फ्लेवर आणि अगदी वरणाची चव हवी असेल तर थोडंसं फक्त आपल्याला नावाला एक वाटी भरून एक बाउलभर आपल्याला फक्त मेथी घ्यायची आहे। बघा आता शिजल्यानंतर अगदी वाफ दिल्यानंतर मेथी कितीशी झालेली बघा, कोथिंबिरीसारखी। तर हे वरण अतिशय छान लागतं। मेथीची डाळ भाजी तर आपण खातच असतो, पण वरण आपल्याला रोजच हवं असतं। तर या पद्धतीने जर आपण केलं तर अतिशय छान आवडीने सगळेजण खाऊ शकतात। व्यवस्थित आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे। अर्धा टीस्पून घालायची आहे हळद। जर डाळ शिजवताना तुम्ही हळद वापरली असेल तर नंतर हळद घालण्याची गरज पडत नाही। 1 मिनिटभर फक्त मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। जास्त आपल्याला मेथी शिजवायची नाही, कारण आपण यामध्ये वरण टाकल्यानंतर मेथीचा कलर जसाच्या तसा हिरवागार इथे राहायला पाहिजे, त्यामुळे खूप जास्त मेथी आपल्याला शिजवून घ्यायची नाही। जास्त पालेभाज्या शिजवल्याने त्यातले घटक निघून जातात, म्हणून मीडियम गॅसवरती मी इथे झाकण ठेवलेलं आहे। 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवणार आहे। त्यामध्ये पण एकदा झाकण उघडून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे, फोडणी खाली जळू द्यायची नाही। थोडेसे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत, हे बघा
थोडे शेंगदाणे आपल्याला कुटून घ्यायचे, बारीक कुटायचे नाही, अगदी जाडजाड आपल्याला शेंगदाणे कुटायचे आहे. परत एकदा भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कमी गॅस असेल, मिडियम गॅस असेल तर टोमॅटोला छान पाणी सुटतं आणि त्यामध्ये भाजी व्यवस्थित शिजली जाते. जर गॅस फुल असेल तर पटापट त्यातलं पाणी जळून जातं आणि फोडणी आपली करपल्या जाते. म्हणून गॅस कमी करून आणि मिडियम किंवा कमी अगदी करून आणि हे भाजी शिजवायची आहे. तुमचं लक्ष असेल तर मिडियम गॅस ठेवा, लक्ष नसेल काहीतरी करायचं असेल तर कमी गॅसवरती भाजी 1 मिनिटवर आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायची आहे. 1 मिनिट व्यवस्थित आपण भाजी शिजवलेली होती टोमॅटोमध्ये आणि नंतर आपण मसाला घालून थोडंसं पाणी घातलं आणि थोडंसं अगदी आपण त्याला झाकण ठेवून शिजवलं आणि त्यामध्ये आपण ही शिजवलेली डाळ टाकलेली आहे. तर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गरजेनुसार इथे पाणी वापरायचं आहे. तर हे खूप जास्त घट्ट कोणाला आवडत असेल तर तशी ठेवू शकता किंवा पातळ तुम्हाला याच्यापेक्षाही पातळ आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने पाणी इथे घालू शकता. आपण मेथी फक्त 1 बाउल भरून घेतलेली आहे, चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आणि एक खळखळून उकळी आपल्याला त्या डाळीला घ्यायची आहे. डाळीला व्यवस्थित आपल्या उकळी आलेली आहे. एकदम छान ही डाळ लागते, चवीला सुद्धा आणि बनवायला अतिशय सोपी आहे. वरण भाताबरोबर किंवा चपाती भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता. पद्धतीने वरण नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टा सुद्धा फॉलो करू शकता, व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.